भीमराज मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सारंग चौतमाल यांनी किलारी या ठिकाणी भूकंप झाला होता 32 वर्षापूर्वी. त्या भूकंपाच्या निमित्ताने त्या किलारी गावामध्ये जे मृत झालेले आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. आणि त्या ठिकाणी जे काही घटना घडलेल्या आहेत त्याची थोडक्यात माहिती सारंग चौतमाल सर आपणास देतील. ते आता आपणास माहिती देतील. मी पुणे महानगरपालिके आणि पालिकांनी आम्हाला तिथं कामाला पाठवलं होतं, पण आम्ही त्यांना मदत करण्यासाठी गेलेलो होतो, पण आम्हीच धोक्यामध्ये होतो. पण ज्यावेळेस तिथली जी कंडिशन बघितली ना आम्ही, एवढं बेकार वाटलं. मग 30 सप्टेंबर 1993 साली ती झाली होती. तर त्या टायमाला तो दिवस काय मी विसरत नाही, कारण तो दिवस एवढा भयानक होता की ते परत तो दिवस आलाच नाही पाहिजे. त्याच्या वगैरे मी प्रत्येक टायमाला प्रत्येक वर्षी काय करत असतो, आज ह्या किल्लारी भूकंपाला एवढे वर्ष झाले, किल्लारी भूकंपाला तेवढे वर्ष झाले, आज त्या गोष्टीला 32 वर्ष पूर्ण झाली. म्हणून तो दिवस काय मी विसरू शकत नाही, कारण तिथे परिस्थिती तशी होती. आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिघं भाऊ आणि अजून काय पोरं होते. आम्ही घरातले ते तिघं बी होते. एक भाऊ म्हणाला तुम्ही घरी तुम्ही जावा, दुसरा भाऊ म्हणा नाही तुम्ही जावा. आम्ही बी घाबरलो होतो तिथे की आमचं बी काय होते का काय. असं ती गोष्ट गेली निघून, पण त्याला आज 32 वर्ष पूर्ण झाले. ती काय दिवस विसरू शकत नाही, म्हणून वर्षानुवर्ष असे कार्यक्रम करत राहतो. आपण लोकांना काय संदेश देऊ शकता या माध्यमातून? लोकांना मदत करण्याची भावनासाठी लोकांना मदत काय, त्यांची ती ज्यावेळेस खाली ती वरनं सगळं ते ढासळलं होतं ना, त्याच्या खाली भरपूर माणसं मेले जास्त. मिलिटरी ही आमच्या सगळ्या मदतीलाच होती. मग त्या टायमाला आम्ही असे त्यांची ती भांडी ती जी काय असलेली सगळ्या माती भीती सगळे आम्ही कुरकुरू काढायचो. ते मैत जे असेल ते मिलिटरीचे काय मिलिटरीची लोक होती, ती मैत काढून तिकडे सगळी एक ठिकाणी अशी बाबलीच्या झाडाची बाबलीच्या लाकडावरच जाळत होती त्या टायम. मला असं झालं, मग आम्ही नुसतं घाबरायला लागलो की आम्ही काय करावं. तरी बी आम्ही भरपूर तिथं त्यांना मदत केली तर लोकांना. बाकी काय म्हणजे आम्ही कष्टाने मदत केलेली. आणि त्यांचे काय सोनं नाण्याचे काय निघत होतं ना, पैसा पाणी नाही आम्हाला काय काय भेटलं ते कानग्या बिनग्यामध्ये, तर सगळं आम्ही ते मिलिटरीच्या ताब्यात दिलं होतं. मग त्या टायमाला मग शर्मा साहेब म्हणून कर्नल होते, तर शर्मा साहेबांनी त्या टायमाला आम्हाला शाबासकी दिली. एवढं भारी तुम्ही काम केलं, पुण्याचे पुण्यकरी म्हणून नाव दिलं.